बांगलादेशच्या शिवचरमध्ये असलेल्या इस्कॉन मंदिरावर हल्ला करत मुस्लिमांनी मंदिर बंद केलं। इस्कॉनचे पुजारी चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेनंतर जबरदस्तीने मंदिर बंद करण्यात आलं। बांगलादेशात युनूस सरकार हिंदूंवर पुन्हा अत्याचार करतंय। काय घडतंय बांगलादेशमध्ये पाहूया। बांगलादेशात हिंदू टार्गेट। युनूस सरकार हिंदूंवर अत्याचार। मंदिरांची तोडफोड, पुजाऱ्यांना अटक। बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत। इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांनाही अटक झाली। यानंतर या ठिकाणी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे। बांगलादेशात 4 महिन्यांपूर्वी झालेल्या सत्ता पालटानंतर देशातील परिस्थिती अधिकच बिकट होतीये। शेख हसीना यांचं सरकार पडल्यावर येथील परिस्थिती अधिकच बिकट झाली। ते आपला देश सोडून भारतात आल्या। बांगलादेशात केवळ इस्कॉन मंदिरावर हल्ला केला जात नाही, तर येथील इतर मंदिरांना देखील कट्टरपंथी इस्लामिक समूहाकडून लक्ष्य केलं जात आहे। एका रिपोर्टनुसार बांगलादेशमध्ये सध्या 40,000 मंदिर आहेत। बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात कट्टरपंथी इस्लामिक समूहांनी इस्कॉनला लक्ष्य केलं होतं। शेख हसीना भारतात आल्यानंतर खुलना विभागातील मेहरपूर येथील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली होती। यासह अनेक हिंदू मंदिरांमधील मूर्तींची तोडफोड करण्यात आली। बांगलादेशातील नवीन युनूस सरकारवर कट्टरपंथी इस्लामिक समूहांना खुश करण्याचा आणि इस्कॉनवर हल्ला करण्यासाठी परवानगी देण्याचा आरोप आहे। बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना हिफाजत-ए-इस्लामनं शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर इस्कॉनच्या विरोधात रॅली काढली, ज्यामध्ये निदर्शकांनी इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी केली होती। बांगलादेशच्या इस्कॉन मंदिर हल्ल्याच्या घटनेबाबत पुजारी चिन्मय कृष्णदास यांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली। तसंच 68 न्यायाधीशांसह संसदेतील अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनही पाठवलंय। या निवेदनात बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात लवकरात लवकर पावलं उचलण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे खतरे में असलेल्या बांगलादेशातल्या हिंदूंसाठी मोदी काय करतात याकडे आता साऱ्या जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।